हवलदार पकडा त्यांना. आई हे सगळं काय चाललंय? खरंच आपण इतके निष्ठुर झालोय का की या गरीब माणसांना मारहाण करू आपण? आई बघा, एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही आणि मग मला सांगा की अतिक्रमण करतील आपल्या घरावर असे वाटतात का ते? दिसतात का ते? एक गरीब माणसं आहेत होती, छप्पर नाही आहे त्यांच्या डोक्यावर, घरं तुटलेत त्यांची, त्यांनाही संसार आहे, त्यांनाही मुलं बाळ आहेत. काय करायचं त्यांनी? आई आई आपण सुद्धा कधीतरी गरीब होतो ना. तुम्ही चाळीत संसार केलाय ताई, तुम्ही या सगळ्यांची दुःख जवळून बघितलेत, अनुभवलेत. डोक्यावर छप्पर नसलं ना तर किती हेल्पलेस वाटतंय माहिती आहे तुम्हाला. उद्या काय जेवायचं ही चिंता यांच्या पुढे. कसलं पॉलिटिक्स करणार आहे तो ही लोक? तुम्ही मला सांगा आई. मला नाही माहिती कोण चुके कोण बरोबर आहे, मला नाही पडायचंय त्यात. आता मला एवढंच कळतंय की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे आणि ही सगळी मिळून फक्त 10 कुटुंब आहेत. आई मग ती का नाही राहू शकत आपल्या जमिनीवर? आपल्याला सुद्धा फॅक्टरीत मॅनपॉवरची गरज असतेच ना, मग यांना देऊया ना काम आहे. डोक्यावर छप्पर, पोटात अन्न आणि करायला काहीतरी काम, एवढं असल्यावर काय हवं त्यांना अजून? तुम्हीच सांगा आई. या सगळ्यांचे आशीर्वाद कमवण्याची संधी आहे आपल्याकडे आता. का गमवायची ती आपण? आई तुमचं मन खूप मोठं आहे, मला माहितीये. तुम्ही योग्य तोच निर्णय घ्या. मी जास्त बोलतेय त्याबद्दल क्षमा करा आई. मला मनापासून वाटलं ते बोलले मी फक्त. शुभ्रा, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. आपल्या जमिनीवरती यांची घरं होती का नाही, ती कोणी उद्ध्वस्त केली, हा सगळा मुद्दा आता माणुसकीसाठीच आपण बाजूला ठेवला. आणि खरंच आपण तिकडे जी फॅक्टरी उभी करणार आहोत त्यात तू म्हणतेस तसं आपल्याला मॅनपॉवर लागतं. तिथे जर आपण या सगळ्यांना इन्कॉर्पोरेट करून घेतलं तर आपण त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू शकतो आणि आपलाही प्रश्न सुटेल. शुभ्रा, मला मान्य आहे तुझं म्हणणं. तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण ज्यांनी हे प्रकरण विकोपाला नेलं त्यांना मान्य आहे का? मला माहितीये तुम्ही ह्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार करताय, पण डोक्यात राग घालून कुठलाही निर्णय प्लीज घेऊ नका. कारण आता आपल्या इगोपेक्षा ह्या सगळ्यांच्या गरजा जास्त महत्वाच्या आहेत.
ठीक आहे, मला मान्य आहे सगळं, पण अट एकच आहे, या मॅडम म्हणताय त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे तरच. माझी सून म्हणते तसंच सगळं घडेल. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तुम्हाला इथे येण्याची तसदी दिल्याबद्दल खरंच सॉरी. आणि कमिशनर साहेबांना असंही मी फोन करेन त्यांना. थँक्यू. ओके हवलदार, चला. अहो काय करताय दादा, असं नका करू प्लीज प्लीज, पाया नका पडू. मिस्टर गोखले, हा तुम्ही क्रिएट केलेला प्रॉब्लेम माझ्या सुनेनी सोडवलाय. तुमची पद्धत चुकीची होती. आपण सामोपचारांनी सुद्धा हा प्रॉब्लेम सोडवू शकलो असतो. अनोळखी लोकांना घेऊन तुम्ही माझ्या घरात घुसलात, हे तुमचं चुकलंय मिस्टर गोखले. चूक झाली, मान्य आहे, सॉरी. चला, सामान उचला, आपलं काम झालंय, चला निघूया आता, चला. नाही नाही नाही, अहो चला चला या. मॅडम, तुम्ही बरे आहात ना? बरं वाटतंय ना तुम्हाला? हो. पाणी आणू का? नको सो, आय एम ओके. पण तरी तुम्ही बसा, प्लीज प्लीज बसून घ्या. बसा. आय एम ओके. धन्यवाद. वा 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 वा, एवढा मोठा प्रॉब्लेम एका चुटकीसरशी सोडवला तुम्ही. मग तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स तुम्ही काय अडकलेले असतात? चप्पलच काय तुटते, मशीन काय बिघडतं, बागेतली फुलं काय संपतात, काय जोक सपाट, पण खरोखर सॉलिड. काय आयडिया काढली तुम्ही, ग्रेट, सिम्पली ग्रेट. म्हणजे आता मला कॉन्फिडन्स असा वाटायला लागला ना की तुम्ही देशाचे पण मोठे मोठे प्रॉब्लेम सोडवू शकाल. सिरियसली. नाही, ऍक्च्युली तुम्ही याच्यावर विचार करा, शांतपणे विचार करा. तुमची जर इच्छा असेल ना, तुम्ही गरिबांसाठी, अनेक गरजूंसाठी खूप छान काम करू शकता. अनेकांना गरज आहे दिशा देण्याची, मदतीची. मला आवडेल काम करायला, पण आजसाठी एवढं पुरे. मी आज जास्त नाही ना बोले. जास्त कमी ते जाऊ द्या, परफेक्ट बोललात, हे मी कन्फर्म सांगू शकतो. परफेक्ट. थँक्यू. येऊ? चला चला चला, झालंय काम आता, खुश ना? आई, थँक्यू. थँक्यू. कसं काय सुचलं तुला हे सगळं? अमेझिंग. किती टेन्शन मध्ये होते मी, काय करावं काही मला सुचत नव्हतं, आणि हा प्रॉब्लेम सोडवून टाकलास तू. आई पण मी जास्त बोलले ना. शुभ्रा, सॉरी आई. अगं नको सॉरी म्हणूस तू. तू काय कमाल केलीस हे कळतंय का तुला?
सगळाच प्रॉब्लेम सोडून टाकला असतो मी चुटकी सरशी. प्रकरण खूप वाढत गेलं असतं. हो ग, काय झालं? शुभ्रा चल ना, मला खूप भूक लागली. अगं हो ग बाळा, खरंच रे, या सगळ्या प्रकरणात शुभमकडे दुर्लक्ष झालं ग आपलं. जा त्याला काहीतरी खायला दे जा. शुभ्रा मॅम, ते अनुराग गेले का? हो. मला ना सांगतो कसे गेले. ये राजा, काय देऊ तुला? दूध पिशील थोडंसा? शुभ्रा, खरंच कमाल केलीस तू आज. म्हणजे एवढा मोठा प्रश्न किती सहज सोडवलास. खूप मनापासून कौतुक वाटतं मला तुझं. खरंच ग्रेट आहेस. अरे हे काय? अरे तुम्ही सगळे इथे आहात? अरे मी तिकडे भूमिपूजनाच्या साईटवर जाऊन आलो, तिकडे कोणीच नाहीये. तिकडे गेला होता तुम्ही? हो म्हणजे तिथे कोणीच नाही. बघ मी तुला फोन करतो, फोन बंद आहे तुझा. अहो सो सॉरी, मी ना फोन चार्ज करायचा विसरले. अरे तुम्ही एवढे शांत का आहात पण? अरे या घराला शांततेची सवय नाही यार. कोणतरी काहीतरी बोला, मला आता भीती वाटायला लागली. मॅडी, तू पण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलीस. आणि आमचे बबडू शेट कुठे आहेत? बाबा, बबडू दमला होता म्हणून लवकर झोपला. थांबा, तुम्हाला पाणी देते. ते पाणी राहू दे ग, मला सांग आधी झालंय काय? आता कसं सांगू तुम्हाला, मलाच कळत नाहीये. घरात ना खूप गोंधळ झाला होता. आयुष्यात आपल्या घरात कधीच असं घडलं नव्हतं. असा विचित्र प्रसंग घडला. पण काय झालंय काय? कसं सांगू आता. आपण आज ज्या जमिनीवरती भूमिपूजन करणार होतं ना, तिथे पूर्वी काही जणांची घरं होती. कोणीतरी त्यांचा मुद्दाम असा समज करून दिला की ती घरं आपण पाडली म्हणून. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होते की यात आपल्या कंपनीचा काहीही दोष नाही, आपला काही संबंध नाही, आपला व्यवहार एकदम क्लीन आहे. पण ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ते सरळ आपल्या घरात घुसले आणि आपल्या विरोधात घोषणा द्यायला लागले. मी खूप सावरायचा प्रयत्न केला, पण ते हाताबाहेर चाललं होतं प्रकरण. शेवटी मला नाईलाजाने पोलिसांना बोलवावं लागलं. का एवढं सगळं झालं? तुम्हाला एक फोन करायचाच ना, मी ताबडतोब निघून आलो असतो. अहो हे सगळं निस्तरण्यात मी इतकी गुंतले होते ना की मला खरंच सुचलं नाही. आय एम सो सॉरी. पण एक सांगू का, या सगळ्या प्रकरणात आपण फक्त शुभ्रामुळे बाहेर पडलोय. शुभ्रा, तुला माहितीये का, आज तू जे काही करून दाखवलंस ना, मला सुचलं सुद्धा नव्हतं ते. आई, तुम्ही उगाच करताय कौतुक. एवढं काहीही केलेलं नाहीये मी. शुभ्रा, का तुला माहितीये का तू काय केलंयस ते? आपल्या कंपनीचंही नुकसान झालं असतं आणि ते पण बिचारे बेघर राहिले असते. पण तू जो काही तोडगा काढलास त्यामुळे आपण तिथे फॅक्टरी उभी करू शकतोय आणि त्या गरिबांनाही त्यांची घरं मिळणार आहेत. वाह वाह वाह, क्या बात है. आय एम प्राऊड ऑफ यू शुभ्रा. अरे माझी लेक आहेच हुशार मुळी. तुला सांगू शुभ्रा, तू ना खूप सेन्सिटिव्ह आहेस आणि हीच तुझी ताकद आहे. आणि म्हणूनच तू इतरांच्या भावना समजून घेऊ शकतेस. बाबा, त्यावेळी मला जे काही वाटलं तेच बोलले हो. पण त्यामुळे आसावरीचा केवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. मॅडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. काय झालं मॅडी? काय झालं मॅडी? मला ते बाय न करताच निघून गेले. कोण ते? मॅडी, अगं आपल्या आवडत्या व्यक्तीला बाय करताना ना त्रास होतो, म्हणून त्यांनी तुला केलं नसेल बाय. हो का? मग मी
ओके एकदम. मग तू ओके. अरे आमची शुभ आहे तुझ्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम्स पटापट सोडवून टाकते बघ. पण असं वाटतं तुम्हाला फोन नाही केल्यास मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू बरी आहेस ना? पण हो खरंच बरी आहे मी. फक्त ना या सगळ्या प्रकरणात ना खूप डोकं दुखतंय माझं. मस्त एक कप कॉफी प्यायला पाहिजे. आता करतो. बाबा थांबा, तुम्ही पण दमून आलाय, तुम्ही बसा, मी आणते. थँक्यू शुभ्रा. बसा. मला पण चालेल कॉफी. सगळ्यांसाठी आणते. शुभ्राताई, तुम्ही पण दमला असाल ना? मी आणते कॉफी सगळ्यांसाठी. मला माहिती आहे मॅम तुम्हाला कोणती कॉफी आवडते. मी आणते तुमच्यासाठी कॉफी बनवून. ओके. आई, तिला जरा साखर सगळं कुठे आहे ते दाखवते. हो. बाहेर सगळ्यांसमोर काही बोलले नाही मी, आता सांगते. चल बाहेर हो, इथनं बाहेर व्हायचं माझ्या किचन मधनं. चल जा, ये बाहेर हो. शुभ्राताई, तुम्ही खूप रूडली वागताय माझ्याशी. इट्स नॉट फेअर. फेअर अनफेअरच्या गोष्टी तू करू नकोस सुजन. तोंडी शोभत नाही तुझ्या. हे घर, हे किचन, ही माणसं माझी आहेत आणि त्यात लुडबुड करण्याचा हक्क मी तुला देत नाही, कळलं? चल बाहेर हो पहिले. ये इकडे बाहेर हो. शुभ्राताई, कुणाच्या जीवावर एवढा माज करताय तुम्ही? सुजन, भाषा नीट वापरायची हा. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. मी कशी बोलले ना तरी ट्रूथ इज नॉट गोइंग टू चेंज. हे काय माझं घर, माझं किचन, हे कुणामुळे सगळं? सोहममुळे. आणि सोहम माझा आहे आता. कम ऑन शुभ्राताई, यू नो इट व्हेरी वेल. तुमचा नवरा इज टोटली इंटू मी. मग कशाला चिडचिड करताय? जेवढे दिवस या घरात आहात एन्जॉय करा ना. माझं घर, माझं किचन, माझी माणसं, हे सगळं आता माझं होणार आहे लवकरच. पुअर शुभ्राताई, मग तुमचं काय होणार? कुठे जाणार तुम्ही? आय एम फीलिंग रिअली सॅड फॉर यू. व्हॉट्स रॉंग? हसायला काय झालं? सुजन, आता तू हे जे काही सगळं बोललीस ना, त्याच्यामुळे मला तुझी कीव येते अगं. खरंच हसायला येतंय. कसं आहे, माणसानं स्वप्न बघावीत सुजन, अगदी बघावीत. पण ती स्वप्न बघावीत जी कधी पूर्ण होती. तू आता या सगळ्या स्वप्नांमध्ये रमलीस ना, ती स्वप्न कधीच नाही पूर्ण होणार ग. आणि माझं काय होईल, पुढे कसं होईल, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ना. आता सत्य काय आहे? हे घर, हे किचन आणि ही माणसं माझी आहे. आणि त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मी देत नाही तुला. त्यामुळे निघायचं. चल, माझ्या किचन मधनं आत्ताच्या आत्ता निघायचं. जा. समजत तर तसंही नाही तुला. चल ये. इनफ इज इनफ नाव. आता मी जातीये, पण एक सांगून ठेवते, न पूर्ण होणारी स्वप्न ही माझी नाही तुझी आहेत. तुझा नवरा माझ्या प्रेमात आहे. दिवसभर माझ्या मागे पुढे करत असतो आणि तरीही तू म्हणतेस की हे सगळं माझं आहे. ज्याला तू माझं माझं म्हणतीयस ना, ते सगळं मी माझं करून दाखवेन. नाहीतर माझं नाव सुजन आहे, कळलं?